सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. जय. आज आपण दुसऱ्या वग्गाकडे वळणार आहोत. धम्मपदातल्या दुसरा वग्ग आहे अपमाद वग्गो. वग्गो म्हणजे वग्ग, वर्ग. अपमाद. आता अपमादाला सावधानता पण म्हणतात, जागृती पण म्हणतात. आणि ही जागृती, ही सावधानता सतीच्या प्रॅक्टिसने येते, सती पठणाने येते. जागृती, अप्पमाद, सावधानता ही सतीने येते. त्यामुळे सती हा सेंट्रल पॉइंट आहे. हे आपण आता परमनंट लक्षात ठेवायचे. परमनंट. अप्पमादेन संपादेथ, बुद्धांचा हा शेवटचा संदेश आहे. सब्बे अनिच्चावत संकारा, अ, अ, स- अ, सब अनिच्चावत उत्पाद वैधम्मिनो ते तर आहेच आहे, पण अपमादाविषयी अपमादेन संपादेथ. सर्व संस्कार अनित्य आहेत. सब्बे संखारा अनिच्चा, प्रवाहित आहेत. म्हणजे स्थिर काहीच नाही. सगळं गतिशील आहे. सगळं गतिशील आहेत. अनित्य म्हणजे नित्य म्हणजे स्थिर स्थिती, आणि अनित्य म्हणजे गती. तर सर्व काही गतिशील आहे, स्थिर काहीच नाही. ट्रान्झियंट आहे, प्रवाहित आहे सगळं काही. सगळं काही गती आहे. जीवन ही गती आहे. त्यामुळे सावधान राहा, जागृत राहा. म्हणजे सती पठाण, सतीचा अभ्यास करा, जागृतीचा अभ्यास करा, असा त्याचा अर्थ आहे अंतिम संदेशाचा बुद्धांच्या. अपमादेन संपादेथ. या संदेशाविषयी म्हणजे अपमादाविषयी असं म्हटलेलं आहे की जसं हत्तीच्या पावलामध्ये, हत्तीच्या पायाच्या ठसामध्ये सगळ्या प्राण्यांचे ठसे सामावले जातात. कारण त्याच्यापेक्षा मोठा ठसा कोणत्याच प्राण्याचा नाही. तर हत्तीच्या पायाच्या ठशामध्ये जसे सगळ्या प्राण्यांचे ठसे सामावले जातात, तसा अपमादामध्ये धम्माची कोणतीही शिकवण सामावली जाते. असा हा अपमाद शब्द आहे. असा हा अपमादाची व्यापकता आहे, विशालता आहे. अपमाद म्हणजे हत्तीच्या पायाचा ठसा आहे. आता हत्तीच्या पायाचा ठसा, त्याचा घेर एवढा मोठा असतो, त्याचा व्यास एवढा मोठा असतो, परिघ एवढा मोठा असतो की त्याच्यापेक्षा मोठा ठसा कोणत्याच प्राण्याच्या पायाचा नसतो. तसं अपमादाच्या ह्या ठसामध्ये धम्मपद काय, सगळ्या बुद्धांच्या शिकवणीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे ही फार मोठी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट. आणि मी तर म्हणतो आता हा एक फार महत्वाचा वग्ग आपण अभ्यासाला घेतलेला आहे. अपमाद वग्गो. आजचा वर्ग आपला आजचा आपला वर्ग म्हणजे वर्ग होणार नव्हता. आता हा वर्ग वेगळा, ज्याला आपण क्लास म्हणतो, जागृतीची कार्यशाळा म्हणतो. आपला हा वर्ग होणार नव्हता. कारण मला जरा थोडासा टिनिटसचा प्रॉब्लेम आहे, सुरू झाला आहे. आता टिनिटस म्हणजे काय, कानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येणे. आणि आत्ता सुद्धा ते चालू आहे. म्हणजे जणू काय डाव्या कानामध्ये अं, एखादी फास्ट गाडी चालू आहे. फास्ट गाडीचा आवाज कसा येतो, जसं म्हणजे ऍक्टिव्ह असते. एक्सप्रेस हायवेने गाडी चालताना कसा आवाज येतो असा, घरघर घरघर किंवा काहीतरी आवाज येत राहतो सलग. हम्म. सुपरफास्ट गाडी सलग चालू आहे एक्सप्रेस हायवेनं, तसं माझ्या कानात तर ते आवाज आत्ता चालू आहे.
थांबते का सर मध्ये अजून? हा, मध्ये थांबते का अजून नाही परत? थांबत, नाहीत. आता ते हे झालंय, कंटिन्यू चाललाय तो. अच्छा, हा माझं म्हणजे, तसं नाही, माझं थोडं थांबतोय मध्ये. हा तुमचा म्हणजे थांबतो, माझा मध्ये आत्तापर्यंत नव्हता तसा हा प्रॉब्लेम. हा थांबायचा परत सुरू व्हायचा, थांबायचा हा परत हा सुरू व्हायचा. हा. पण आत्ता आता परिस्थिती अशी आहे का ती गाडी सतत चालू आहे, म्हणजे ह्या हो, कानात हो. मी जणू काय गाडीत आणि बसलोय एखाद्या, हा. असं एक चालू मिनिट आहे. बोलू का? हा. हा, आणि आपण झोपलेलो असताना सर, एका कडेला जर असू, समजा झोपलेलो असू, त्यावेळेस त्याचा पॉवर वाढतोय. हा. म्हणजे तर गती ते, वाढते, हे सगळं पुढे पुढे जातं. तर हम्म. काय आहे ते, आता त्याला टिनिटस म्हणतात. तर हम्म. त्याच्यावर असंही म्हणतात की काही उपचार नाहीत. नाही तर आहे उपचार. आज मी म्हणजे मुंबईत असतो. काल निघालो मी, हम्म. पण काही गडबड झाली माझी. गडबड अशी झाली की ह्याच्या त्रासाच्या याच्यामध्ये मी वेगवेगळ्या गाड्या शोधत होतो याच्यावर, नेटवर, हम्म. रात्रीतून निघण्याच्या. आणि त्याच्यामध्ये एक नगर मार्गे जाणारी एकच गाडी रात्रीची असते. पण ती काल नव्हती, ती 1 तारखेची होती. तर ते 1 तारखेचं ते बुकिंग पडलं सर. कदाचित अच्छा. माझ्याकडूनच ते झालं असेल, किंवा त्याला 1 तारखेचं बुकिंग ऑनलाईन मी केलं. मला वाटलं कालचंच बुकिंग आहे. स्टेशनला गेल्यानंतर मी पाहिलं की ते 1 तारखेचं बुकिंग आहे. तिथून मी परत आलो. तर त्याच्यामुळं आपला आजचा वर्ग आजचा होणार नव्हता. तो माझं जाणं कॅन्सल केल्यामुळं मी घेतला. तर आता आणि असं आवाज थोडी येतो माझी सर. अडचण अशी आहे. हम्म. पण त्याची काय बोलायचं आहे का? तर या त्रासाला व्हर्टिगो पण म्हणतात. व्हर्टिगो, टेनिटस, आपण व्हर्टिगो माहित नाही मला, पण चक्कर येणे, चक्कर वगैरे नाहीत मला. फक्त आवाज. हा, आवाज सतत चालू आहे, मोठा, आता मोठा आवाज चालू आहे म्हणजे जास्तच चालू आहे. म्हणजे ऍक्च्युअली मी माझ्या बोलण्यामध्ये अडथळा येतो. खरंय तर माझं खरंय. लक्ष तिकडे जातं थोडं. हम्म. पण आता हे थोडंसं काय म्हणणार त्याला, सतीचा अभ्यास आहे, सहनशीलता, आणि ते त्याचं तो पाहून घेईल. कान त्याचं तो पाहून घेईल. हं. तर त्याचा, आवाज येतो दिसतोय हा, पण. आवाज येतोय आणि दिसतोय पण. हॅलो. फक्त आवाज येतात का म्हणलं, दुखत आहे पण वेदना पण होतात. दुखत नाही, दुखत नाही, हं. दुखत नाही. दुखत असता तर मग जास्त त्रास झाला असता. दुखत नाही तो. फक्त आवाज म्हणजे आता त्याला सांगू शकत नाही काय आहे ते. गणगण गणगण कशी चालते डोक्यामध्ये, गणगण भणभण. तसंच आहे. सुपरफास्ट गाडी, एक्सप्रेस हायवेने चाललेली गाडी, असे काही उपमा मी त्याला देऊ शकतो. आणि थोडा मी बोललो आता, आता बोलताना मला ते जास्तच आघात होतात. तर त्याचा तो पाहून घेईल. ते जीवनाचं स्वरूपच असं आहे. जीवनाचं स्वरूपच असं आहे की आपण संस्कारांचे गुलाम आहोत, असं मला कधी कधी वाटतं. म्हणून ते संस्कारांचे गुलाम राहायचं नाही, हे शिकायचंय. म्हणून सभ्य धम्मा अनंताते, जे काही चाललंय ते आपण असं, हा माझा कान दुखतोय, मला माझ्या कानात आवाज येतात आणि मला त्रास होतो, ते मला होतो, हा प्रॉब्लेम आहे. ते होतोय तर होतोय, ठीक आहे, सोडून द्यायचं. असू द्या, ते असू द्या. पण जेव्हा म्हणतो ना, नाही नाही, मला ते तसं नको, मग आपण जे करायचं ते करू शकत नाही. आता करण्यामध्ये अडथळा येतो, नाही असं नाही. आता माझ्या बोलण्यात मला असं वाटतं का माझं अर्ध लक्ष बोलण्यावर आहे, आणि अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष इकडे आहे. पण आपल्या समोर जो विषय आहे, तो विषय एनर्जी देणार आहे आणि दिशा देणार आहे. त्यामुळं
तिकडे दुर्लक्ष होईल मधून मधून, पण पॉज येऊ शकतो माझ्या बोलण्यामध्ये, असं थोडंसं दबलेपणा किंवा गॅप असा येऊ शकतो. अप्पमाद वग्गो, दुसरा वग्ग, 21वी गाथा. आता इथं पेर नाहीत. यमक वग्गामध्ये पेर होत्या, दोन दोन गाथांची जोडी होती. त्यामुळे त्या दोन दोन गाथा एकमेकांशी कनेक्टेड असायच्या. आता एक एक गाथा आहे, सिंगल गाथा. इथून पुढे सगळ्याच गाथा ज्या आहेत, आता 402 गाथा आहेत आपल्या टोटल उरलेल्या. 423 आहेत टोटल. त्यातल्या 20 झाल्या. आज 21वी पाहतो. तर आज 400 समजा 20 गाथा त्यातल्या कमी झाल्या. 401 गाथा आपल्याला आता पाहायच्यात आजपासून पुढे. 402 गाथा. हम्म. त्या आकड्याचा गोंधळ का होतो ते का, इकडे थोडा गोंधळ चालला इकडे. सांगू शकत नाही मी तुम्हाला, कारण हा माझ्यासाठी अभ्यास आहे, ही माझ्यासाठी साधना आहे. आपलं जीवन जसं काही असतं, जसं असू द्या, कसंही असू द्या, ते आपल्यासाठी, जागृतीसाठी, आपल्या प्रॅक्टिससाठी परीक्षा आहे. आता इथे जेवढे लोक आहेत, 12 लोक आहेत, 12 लोकांचे 12 प्रॉब्लेम आहेत. आणि 12 लोकांचे 12 प्रॉब्लेम नाही, प्रत्येकाचे अनेक प्रॉब्लेम आहेत. प्रत्येकावर काही ना काही टेन्शन आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन आहे, प्रेशर आहे. मानसिक प्रेशर तर आहेच आहे, पण त्याला कारण असेल, आर्थिक प्रेशर असेल, कौटुंबिक प्रेशर असेल, वयाचं प्रेशर असेल, दुखण्याचं प्रेशर असेल, एकटेपणाचं प्रेशर असेल, अवयवांचं प्रेशर असेल, काही गोष्टी करायच्या ते सतत डोक्यात विषय असतो, त्याचं प्रेशर असेल, काही असू शकतं. आपण 12 लोक म्हणजे 12 प्रेशर्स आहेत, 12 टेन्शन्स आहेत, आणि ते स्वतःसाठी आहेत. आणि त्याच्यातून फ्री होणं हा आपला अभ्यास आहे. त्याच्यातून मोकळं होणं हाच खरा धम्माचा उद्देश आहे. त्याला दुःखमुक्ती म्हटलेला आहे. जन्म होणं हेच प्रेशर आहे, म्हणून ते बाळ रडतं असं आपण म्हणतो. कारण त्याला टेन्शन आहे, प्रेशर आहे. ते काय सुखासुखी जन्माला येत नाही. जन्म झाला, श्वास मोकळा झाला का पहिलं काय म्हणतात त्याला, लगेच टॅ 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 सुरू होतं. पहिलाच आवाज त्याचा रडायचाच असतो. जन्म दुःख आहे, याचं स्वरूपच असं आहे, जन्माचं स्वरूपच असं आहे. जन्म, जरा, म्हातारपण. म्हातारपणात काही ना काही होत राहतं. आता हे म्हातारपणाचेच थोडेसे परिणाम आहेत. हा प्रॉब्लेम मला तारुण्यातही होता आणि बालपणातही होता, आणि जन्मापासूनच, म्हणजे मला जसं आठवतं तसे माझ्या कानाचे प्रॉब्लेम आहेत. तर ते आता स्वीकारलं, आता ते हे असंच आहे. जरा, म्हातारपण आणि व्याधी. जन्म, जरा, व्याधी. व्याधी म्हणजे आजारपण किंवा कोणत्या निमित्तानं होणाऱ्या व्याधी, दुःख, यातना. आणि सर, जे अपूर्णता. हा अपूर्णता म्हणजेच निर्मिती. अपूर्णता आहे. अपूर्णता, अपूर्णच अपूर्ण आहे. लाईफ लाईफ हे अपूर्णच आहे, ते कधीच पूर्ण होत नाही. निर्मितीमध्येच काहीतरी अपूर्ण आहे, म्हणूनच निर्मिती झाली. हा, निर्मिती हीच अंत घेऊन येते. निर्मितीमध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये डिस्ट्रक्शन असतं ना. जिथं कन्स्ट्रक्शन आहे तिथं डिस्ट्रक्शन ठरलेलं आहे. जिथं काहीतरी निर्माण होतं तिथं त्याचा विलय, त्याचा अंत, त्यात परिवर्तन, अनित्यता आहे, ट्रान्झिएंट आहे, परिवर्तन आहे, गती आहे.
तर स्थिती काहीच नाही. आणि जे अजून यायचंय तर मृत्यू हा पण मोठा, काहींच्या कल्पनेतच तो भयकारक असतो. मरणाची भीती सब्बे तसंते दंडस्थ सब्बे भायंती मच्छुनो. सगळे सगळे प्राणी मात्र दंडाला भितात, म्हणजे शिक्षेला भितात, म्हणजे मारायला भितात, आघाताला भितात. सब्बे तसंते दंडस्थ, दंड म्हणजे दंड म्हणजे ऍक्च्युली मार आहे तो. दंड म्हणजे दंडुका. सब्बे तसंते दंडस्थ, तर तो दंडुका म्हणजे तो ऍक्च्युअल तो दंड आहे, दांडका आहे, किंवा जीवन हा दंडच आहे. कारण यातना आहेत, कारण दुःख आहे. तर तर सगळेच प्राणी मात्र ह्या दंडाला भेतात म्हणे, ह्या शिक्षेला भेतात. का? मला जगायचंय, माझं अस्तित्व अबाधित राहिलं पाहिजे, कधीच मरण येता कामा नये, कधीच मला दुःख होता कामा नये, ही अपेक्षा असते. पण जीवन तसं नाहीये. तर हे ज्याला स्वीकारता येतं त्याचं जीवन दुःखमुक्त होतं. दुःख असतं पण तो मुक्त असतो. दुःखमुक्ती म्हणजे दुःख संपत नाही, दुःखामुळं होणारं विचलन संपतं, चित्ताचा कंप संपतो. का? सत्य लक्षात येतं, ट्रुथ, सत्य लक्षात येतं, काही असंच आहे. आणि ते लक्षात येतं जागृतीला, सतीला, अप्पमादाला. म्हणून बुद्धांचा अंतिम संदेश जो आहे, दुःखमुक्ती पाहिजे असेल, अप्पमादेन संपादेत, जागृतीपूर्वक प्रयत्नशील राहा, प्रयास करा, सम्मा व्यायाम. म्हणून समाधीसाठी जागृती, आणि जागृतीसाठी सतत प्रयत्न, सम्मा व्यायाम. अष्टांग मार्ग उलटा बघायचा. अष्टांग मार्ग हा उलटा जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती प्रॅक्टिस आहे, आणि सुलटा जेव्हा पाहतो, सम्यक दृष्टी, संकल्प, वाचा, कर्मांत, सुलट जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती थेरी आहे. उलट जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती प्रॅक्टिस आहे, साधना आहे. असं माझं त्याच्याबद्दलचं मत आहे, अनुभवातून बनलेलं. पण आता उलट सुलट म्हणजे असं पायऱ्यासारखं नाही. तर जेवढी जाग येते, जेवढी सती आहे, तेवढी दृष्टी निर्माण होते. कारण जाग, जसं आता जेवढा प्रकाश स्पष्ट, जेवढा प्रकाश स्पष्ट तेवढं दिसणं स्पष्ट. अर्थात माझे डोळे चांगले आहेत, तर माझे डोळे चांगले आहेत, प्रकाश स्पष्ट म्हणजे चांगला आहे, अंधुक नाही, प्रकाश चांगला आहे, माझे डोळे चांगले आहेत, तर जे समोरचं दिसतं ते स्पष्ट दिसतं, आजूबाजूचं समोरचं जे आहे ते स्पष्ट दिसतं. तसं जागृती आहे, भान आहे, कायेचं भान आहे, चित्ताचं भान आहे, जाणीवांचं भान आहे, विचारांचं भान आहे, तर आतल्या गोष्टी स्पष्ट दिसतात. तर हे दिसणं म्हणजे दृष्टी आहे, सम्यक दृष्टी आहे. कारण त्याच्यातून समज येते. तर हे पायऱ्या नाहीत, अशा टप्पे नाहीत, ते असं हे आहे, म्हणजे अं, अं, एकमेकावर अवलंबून आहे. आठही अंग एकमेकावर अवलंबून आहे. पण त्यातलं मुख्य जे आहे सार, तर सम्यक समाधी हा उद्देश आहे. चित्त आपलं कायमचं विमुक्त झालं पाहिजे, दुःखमुक्त झालं पाहिजे, निब्बाण आलं पाहिजे, अरहतपद मिळालं पाहिजे, समाधी मिळाली पाहिजे, बुद्धत्व मिळालं पाहिजे. तिथे सम्यक समाधीमध्ये येतं. त्याच्यासाठी आपल्याला जागृतीचा, सतीचा सराव करावा लागतो. सम्मा सती म्हणजे ऍक्च्युअली सतीपठ्ठान आहे. सतीपठ्ठान, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती.
त्याच्यासाठी सातत्यानं व्यायाम म्हणजे प्रयत्न चालू पाहिजेत. नॉनस्टॉप, सतत, प्रत्येक क्षण, म्हणजे कोणताही क्षण आपण, काय म्हणतात ना, जसं आपण जागे असतो तेव्हा सतत जागे असतो, तसा सतत जागृतीचा अभ्यास पाहिजे 24 तास. आपले डोळे बंद असले तरी, अगदी झोपेत असलो तरी, म्हणजे आपली साधना इतकी पुढे गेली पाहिजे, आपण झोपेतही जागे पाहिजेत. झोप चालू आहे पण भ्रमिष्ट अवस्था नाही, मोहावस्था नाही, बधिर अवस्था नाही. त्याचा एक चांगला परिणाम असा पण होईल की आपल्याला झोपेत पण आपलं अस्तित्व कळेल. त्याचा एक निकष असा मी अं, सांगू शकतो की आपल्याला आपले स्वप्न पण लक्षात येतील. कारण स्वप्न हे अनकॉन्शियस, अजागृत मनातल्या क्रिया आहेत, त्या प्रक्रिया आहेत. मुळात वाईट स्वप्न जागृती सती जर आपली व्यवस्थित आपली डेव्हलप झाली तर नको ती स्वप्न पण पडत नाही, कारण डिझायर्स कमी होतात. कारण स्वप्न ही अतृप्त इच्छांच्या तृप्तीसाठी चाललेली मनाची, चित्ताची धडपड आहे. तर आपले प्रयत्न व्यवस्थित चालू पाहिजेत. आता हे आपलं जे काही आपण शिकतोय आता धम्मपदाच्या निमित्तानं, तर हे आपण स्वतःला प्रशिक्षित करतोय, स्वतःच्या मनाला, चित्ताला प्रशिक्षित करतोय. विषयाकडे वळूया आपण. कारण हे धम्म म्हणजे याला एक प्रकारे जाळं म्हटलेलं आहे. जाळं, जाळं कसं असतं, मोठं जाळं असतं समजा, मोठं जाळ, धाग्या धाग्यांचं विणलेलं जाळं असतं समजा. तर तुम्ही कोणता एक धागा ओढा, अख्खं जाळं हलतं. तर धम्माचा कोणताही विषय घ्या, एक विषय घेतला का त्याला जोडून बाकीचे विषय आपोआपच येतात, कारण ते जीवनाशी संबंधित आहे. आणि जीवनाचं जसं एक केस ओढला तरी तुम्हाला ते जाणवतंच. एखादा असं थोडंसं जरी आपण टच केला, कुठेही करा, पायाला करा किंवा वरती करा, कुठेही करा, तर सगळ्या शरीराला जणू काही ते जाणवतं. कारण सगळं एकच आहे, ते इंटरकनेक्टेड आहे. तसं एक शब्द, एक गाथा जरी घेतली, म्हणजे आपण आधी पाहिलं ना, पंपिचे संहितं भास मानो, तर आधी जे आपण पाहिलं, एक एक जरी गाथा घेतली, एक शब्द जरी घेतला, तरी सगळा धम्म त्याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणून आपण अप्पमात सतीला धरून आपापच अष्टांग मार्गामध्ये आलो. त्याच्यात सप्तबुद्ध्यांग पण आहे, त्याच्यात सतीपठ्ठाण पण येतं, सगळंच येतं, सगळं येतं. ऑल इन वन आहे धम्म, म्हणजे ऑल इन वन अँड वन इन ऑल. एकामध्ये सगळं, सगळ्यामध्ये एक, एकच. तर अपमाद हा असा शब्द आहे. म्हणून याला ह- हत्तीच्या पायाचा ठसा म्हटलेला आहे. याच्यात सगळं आलं. कारण अपमाद जागृती म्हणजे संपूर्ण अस्तित्वाची जागृती, जीवनाची जागृती, जगण्याची जागृती. जे काय घडतंय ते त्याचं भान, काही घडो, कानातला आवाज असो, नाहीतर दिसण्यातला प्रॉब्लेम असो, नाहीतर डिस्टर्बन्स असो, अभ्यास असो, विचार असो, भावना असो, सुखदुःख असो, जाणीवा, वेदना, किंवा कायेतल्या घडामोडी असोत, किंवा अनापान असो, सगळं अप्पमादमध्ये येतं.
अपमादो अमतपदं पमादो मच्चुनो पदं अपमत्ता नमियन्ति ये पमत्ता यथा मता. त्याचा अर्थ असा केलेला आहे. आ, मी जे पाठवलं त्यातला अर्थ आधी वाचतो आणि आणखीन एक माझ्याकडं महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचं एक पुस्तक आहे. त्याच्यात एक चांगला अर्थ आलेला आहे. आधी तुम्हाला जे पाठवलं मी ग्रुपवर, तर प्रमाद न करणे. आता प्रमाद न करणे म्हणजे अपमाद, अप्रमाद. तर याचा अर्थ आपण पाहूया. प्रमाद न करणे अमृत पद आहे, अमत पदं. आता हे अमृत म्हणजे निर्वाण म्हटलेलं आहे, निबाण. अमरपद, अमृत म्हणजे अमर, अमर अवस्था म्हणजे मृत्यू नाही. म्हणजे जो जागा आहे, जो अप्रमादात आहे, त्याला मरण नाही. तर अमृताचा दुसरा अर्थ निर्वाण पण केलेला आहे. कारण निर्वाण ही पण अं, तिथं पुन्हा दुःख नाही, यातना नाही. म्हणजे ते अमृत अवस्था म्हटलेला आहे त्याला. तर प्रमाद न करणे अमृत पद आहे. आणि अर्थातच प्रमाद हे मृत्यूचं पद आहे. म्हणजे जेव्हा गाफील असतो, आपण प्रमादात असतो, भानावर नसतो, सतीमध्ये नसतो, तेव्हा मेल्यासारखंच आहे ती अवस्था, मृतवत अवस्था आहे. म्हणून प्रमाद हे मृत्यूचं पद आहे. पद म्हणजे एक अवस्थापन किंवा स्थिती किंवा गती पण. कारण स्थिती काहीच नाही, गतीच आहे. पण अवस्था, पद म्हणजे अवस्था. प्रमाद हे अमृत पद आहे. प्रमाद, भान नसणं ही मृतवत अवस्था आहे. प्रमाद न करणारे म्हणजे अप्पमादी लोक कधीच मरत नाहीत. प्रमादात असणारे, प्रमाद करणारे मृतवतच असतात, मेल्यासारखेच असतात, मृता समानच असतात. असं त्यांनी तो थोडासा गुंतागुंतीचा अर्थ केलेला आहे. मी याच्याशी सहमत नाही. मी याच्याशी सहमत नाही. अजून एक अर्थ जो दिलेला आहे तो अं, बापटांचं एक पुस्तक आहे, जे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, अप्रमाद म्हणजे सावध असणे. अप्रमाद म्हणजे सावधान असणे हा अमृताचा, अमरत्वाचा मार्ग आहे अथवा स्थान आहे. त्यांनी अर्थ केला बरं का, इंटरेस्टिंग आहे. अप्रमाद म्हणजे सावधानता हा अमरत्वाचा मार्ग अथवा स्थान आहे, पद. प्रमाद म्हणजे प्रमाद म्हणजे बेसावधपणा हा मृत्यूचा मार्ग आहे किंवा स्थान आहे. जे अप्रमत्त आहेत म्हणजे अप्रमादामध्ये आहेत, म्हणजे सावधान आहेत, जागृत आहेत. जे अप्रमत्त आहेत ते मरत नाहीत. जे प्रमत्त आहेत म्हणजे बेसावध आहेत, ते मृतवतच आहेत. जणू काय मृतच आहेत. असा एवढा मोठा अर्थ त्यांनी केलेला आहे आणि चांगला अर्थ आहे तो. अमृता त्यांनी काव्यानुवाद पण केलाय. बघा तो उपयोगाचा वाटतोय का? त्या लाड यांनी, म्हणजे लाड यांनी संपादन केलंय, बापटांनी त्याचं भाषांतर केलं बहुतेक. लाडणी पण केलंय. हम्म. लाडचं आहे ना, लाडच अमृताचे आहे. अप्रमाद, प्रमाद, हा, अमृताचे हा लाडचाच आहे मला वाटतं. अप्रमाद, लाडच बापटांनी आहे. त्याचं हे केलं. अमृताचे अप्रमाद, प्रमाद पद मृत्यूचे, हा, मरतीना अप्रमादी, प्रमादी मृतवत खरे. बरोबर बरोबर बरोबर, तेच पुस्तक आहे माझ्याकडे पण. तर हे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे आणि त्याला बरेच लांबलचक प्रस्तावना पण आहे. चांगल्या अभ्यासासाठी चांगलं पुस्तक आहे ते. तर याचा आपण एक एक शब्दाचा थोडा आज परामर्श घेऊ, चर्चा करू. आता अप्रमाद हा शब्द सांगण्यासाठी आपल्याला सती पठ्ठाण लक्षात आलं पाहिजे. कारण अप्रमाद
जागृती, सावधानता, म्हणजे जीवनाबद्दलची सावधानता, जीवनाबद्दलची जागृती. आणि जीवन काय आहे, आपलं जीवन काय आहे, आपलं असणं, दिस एक्झिस्टन्स, हे असणं काय आहे, ते याच्यासाठी अनेक स्पष्टीकरण आहेत, अनेक. एक स्पष्टीकरण काय आहे, की आपलं असणं म्हणजे नामरूप आहे. नामरूप म्हणजे काय? रूप म्हणजे जे दिसतंय ते, फॉर्म, आकार, आकारधारी अस्तित्व, त्याला रूप म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये नाम म्हटलेलं आहे. तर आता नामाला ऍक्च्युली माइंड म्हणतात, मन म्हणतात, नाम. कारण मन म्हणजे विचार, आणि विचारामध्ये शब्द असतात, आणि शब्द हे कशाचं तरी नाव असतं. म्हणून अशा अर्थानं पण त्याला नाम म्हटलेलं असणार आहे. म्हणून नाम आणि रूप म्हणजे ह्या आकारामध्ये नाम आहे. दुसरी गोष्ट आहे, नामामध्ये सगळ्या संज्ञा आहेत. आता बघा बरं का, आपलं म्हणजे जीवन कसं सांगितलं जातं, कसं त्याचं स्पष्टीकरण येतं, त्याचे अनेक प्रकारे स्पष्टीकरण येतं. आपलं हे असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आपलं जीवन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ती आपल्याला सती जागृतीने एक एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. नाम म्हणजे ह्या रूपामध्ये जे आहे ते नाम, रूपातला जिवंतपणा मी म्हणतो त्याला. शरीर हे जिवंत आहे, तर जिवंतपणा जो आहे तो आपल्याला जाणवतो. आपण जिवंत आहोत ते आपल्याला जाणवतं. पण त्या जिवंतपणामध्ये काय येतं, तर सगळ्या संज्ञाच आहेत. आता आपण हे सगळे शब्द जे बोलतो ना, ते सगळं नामच आहे. कशाचे तरी विषयी असणारे हे शब्द आहेत. सगळे शब्द आता जे आपले चालले ते, आता आपण जे अभ्यास करतो ते, किंवा नामरूप म्हणतो ते पण शब्दच आहेत. याला रूप म्हटलंय, हा पण शब्द आहे. तो नामानं दिलेला आहे, नामामुळं आहे, चित्तामुळे आहे, मनामुळे विशेषतः विचार प्रक्रिया, मनोधम्मांमुळे. तर त्याला ते नाम म्हटलेलं आहे. तर थोडासा गुंतागुंतीचा आहे, परंतु त्याचं धम्मानं म्हणजे बुद्धांनी असं त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, की हे नामरूप आहे. बॉडी माइंड, बॉडी माइंड, आकार आणि निराकार. आकार जे आहे ते जे फॉर्म, आकार, आणि फॉर्मलेस, निराकार, ते नाम आहे. तर असं पण याचं स्पष्टीकरण केलं आहे. या जीवनाचं, या जिवंत कायेचं, या अस्तित्वाचं अजून एक स्पष्टीकरण केलेलं आहे. याच्यामध्ये 6 धातू आहेत. पृथ्वी आहे म्हणजे घन धातू आहे. आप आहे म्हणजे जल धातू आहे. तेज आहे म्हणजे उष्णता आहे याच्यामध्ये. आणि वायू आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, हे 4 धातू या फॉर्म मध्ये आहेत, आकारामध्ये. या आणि याचा फॉर्म बनतो म्हणजे आकाश. याने या आकारानं काही जागा व्यापलेल्या आहे. आपण जिथे जिथे बसलेलो आहोत, किंवा कुठेही जातो आपण, तर काही जागा आपण व्यापतो या पृथ्वीवरची. कुठेही जा तुम्ही, इथं बसा, नाहीतर फिरते राहा, किंवा तुम्ही समजा आकाशात, तुम्ही समजा विमानाने गेलात, तर तिथे तुम्ही कुठली तरी जागा व्यापलेली असते आकाशातली. तर ती जे आकार, हा आकार जे आकाश व्यापतो म्हणजे स्पेस, जागा व्यापतो, त्याला आकाश म्हटलेलं आहे. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ते आत बाहेर ही जागा व्यापलेली आहे. तो आकाश आहे, आकाश धातू आहे. कारण आकाश नसेल तर हे धातू वाढू शकत नाही.
जसं एखाद्या समजा एखाद्या छोट्या बाटलीमध्ये छोट्या बाटलीमध्ये समजा एखाद्या प्राण्याचा अं, काय म्हणू आपण त्याला, एखाद्या प्राण्याचा काय म्हणू, गर्भ गर्भ असून बारीक छोटी एखाद्या बाटलीमध्ये असेल समजा, आणि आता त्या गर्भाला वाढायचंय. तिथं ते पोषक वातावरण नाही आतमध्ये, कारण त्याला प्राणवायू पाहिजे, हे पाहिजे. पण समजा प्राणवायू दिला, ती जी छोटी बॉटल आहे समजा ती उघडी आहे, आणि तो 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 कुठल्याही प्राण्याचा गर्भ समजा वाढतोय, आणि वाढता वाढता त्याला जर स्पेस मिळाली नाही, जागा मिळाली नाही, तर तिथे त्याचा मृत्यू होणार. कारण त्याला वाढायला जागा नाही, आकाश नाही, त्याला स्पेस नाही मिळणार. तर स्पेस असणं फार महत्वाचं आहे. स्पेस असेल, जागा असेल, तर हे पृथ्वी, आप, तेज, वायू एकत्र काम करू शकणार. आणि स्पेस नसेल तर ते होणार नाही. किंवा आपण दुसरे पाहू, समजा दगडाखाली एखादं हे असेल, एखादं बी पडलेलं असेल, दगडाखाली बी पडलेलं असेल, त्या बियाला समजा त्या तिथल्या मातीतलं काही अन्न मिळतंय, किंवा त्याला ओलसरपणा पण मिळतो, म्हणजे पाणी पण मिळतं, आणि त्याला हवा पण मिळते थोडीफार, उष्णता तर मिळते थोडीफार जमिनीतून का होईना, पण त्याच्यावर दगड ठेवलेला आहे, तर ते बीज वाढू शकत नाही. त्याला कोंबही फुटेल, पण ते वाढू शकत नाही. का? तर त्याला तिथे अवकाश नाही, त्याला जागा नाही. हे अवकाश याला एक धातूच म्हटलेला आहे. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आणि ह्याच्यामधला जो जिवंतपणा आहे त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. तर जेव्हा आपण सतीचा अभ्यास करतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला एक एक करून त्याचं भान येतं. त्याच्याविषयी आपल्याला अप्पमाद येतो. तसा एवढा मोठा हा विषय आहे, आणि आणखीन वेगळ्या प्रकारे आपल्याला याचं स्पष्टीकरण करता येतं. सतीपठ्ठांमध्ये आपण तेच करतो. सतीपठ्ठांमध्ये आपण जे आता दुसरं जे अंग आहे, आनापान नंतर जे कायेत उतरतो, म्हणजे आकारधारी अस्तित्वात आपण आतून आपण उतरतो. हे माझं तर मत आहे, आतून सुरू होणारं काम आहे, बाहेरून नाही. आतून. आणि ते माझी प्रॅक्टिस तर ती पोटाकडूनच असते. नैसर्गिक श्वासाच्या निमित्ताने आतमध्ये उतरा. पोटाच्याही खाली आहे ती. आणि मग जेवढं जाणवत जाईल तेवढं. तर त्या अनापानच्या निमित्ताने आपण कायेमध्ये उतरतो. मग कायानुसती, वेदना म्हणजे जाणीवा, सुखदुःख, चित्त म्हणजे पाहिजे नकोचा संघर्ष, द्वंद्व, लोभ, द्वेष, आणि विचार प्रक्रिया, मनोधम्म. अप्पमाद जेव्हा आपण ठेवतो, सती जेव्हा आपण डेव्हलप करतो प्रयत्नपूर्वक, तेव्हा या पद्धतीनं आपण जातो. आणि हा अप्पमाद आपला हा कायमचा विषय आहे. सती जिथं आपण जिथं सती 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 भान सावधानता म्हणतो, तो आपला कायमचा विषय आहे, मरेपर्यंतचा विषय राहणार आहे. तो या क्षणातला पण आहे, आत्ताचा पण आहे. त्याला अप्पमाद म्हटलेला आहे. आणि आता इथे मग त्याचा अर्थ पुढे लक्षात येईल, का जो सावधान आहे, जो जागृत आहे, जो अप्रमादात आहे, जो सतीमध्ये आहे, तो जिवंत आहे, अमर आहे. अमर म्हणजे मृत्वत अवस्था नाही. आणि जिथं भान नसतं, जिथं सती नसते, जिथं जागृती नसते, जिथं सावधानता नसते, ती मेल्यासारखीच अवस्था असते, मृतवत अवस्था असते. उदाहरणार्थ आपले गाढ झोप, तिथं पण आपली सावधानता गेलेली असते, आपली सती जागृती गेलेली असते. आपण काय म्हणतात, एक
घोरतो पण बिनघोर झोपलेला असतो. कधी कधी असं ना, आपण घोरतो पण बिनघोर झोपलेला असतो, काय भान नसतं काय. त्यामुळे आपण झोपताना झोपी जातो आणि नंतर समजा सकाळी उठतो, त्यामध्ये काय झालं आपल्याला काहीच आठवत नाही. तर ती प्रमादित अवस्था आहे, ती अजागृत अवस्था आहे, ती भानावर नसलेली अवस्था आहे. आणि ती मृत मेल्यासारखीच असते. म्हणून म्हणतात ना, एखादा माणूस झोपला म्हणजे मेल्यासारखाच असतो. जिवंत असतो तो, पण त्याला काही आजूबाजूचं आणि स्वतःतलं काही जाणवत नाही त्याला. तर अप्रमाद ही अ, अमृत अवस्था आहे, अमर अवस्था आहे. प्रमाद ही मृतवत अवस्था आहे. जे अप्रमादी आहेत, जे जागृत आहेत, ते कधीच मरत नाहीत. आणि जे अजागृत आहेत, ते मेल्यासारखेच असतात, मृतवत असतात. असा या गाथेचा सर्वसाधारण अर्थ आहे. परंतु ह्या गाथेचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला सती जागृतीची प्रॅक्टिस करावी लागते, साधना करावी लागते. आणि ती साधना करायची म्हणजे काहीतरी वेगळं करायचं असं नाही. काहीच नाही करायचं. इथं बसल्या बसल्या जिथं आहात तिथं, तिथून ती अप्रमादाची किंवा सतीची साधना सुरू होते. काही न करता हे काया, हे शरीर कसं आतून आत आन करतं, अपान करतं नैसर्गिकपणे, आपोआप. म्हणजे अनात्म म्हणतो मी त्याला, अनात्म श्वास. म्हणजे जो आपण घेत नाही, सोडत नाही, कारण आपल्याला घ्यायची सोडायची आवश्यकताच नाही. आपण ते काम करत नाही, मुद्दाम करत नाही. इट हॅपन्स नॅचरली, साहजिक. ही सहज साधना आहे, सहजपणाची साधना आहे, सहज. आता काही लोक त्याला काही आहेत, काही गुरु सहज योग वगैरे म्हणतात. तर ते कशाला सहज योग म्हणतात मला माहित नाही, परंतु आपल्यासाठी ही सहज सहज सती आहे, सहज सावधानता आहे, सहज अपमाद आहे. कारण जे घडतंय, जे होतंय, जे चालू आहे, ते आपण जणू काय त्रयस्थपणे पाहतो आणि त्याच्यात उतरतो पण, उतरून पाहतो. पण तो आपण असं काहीतरी वेगळं करत नाही. मुद्दाम श्वास घेत नाही, मुद्दाम सोडत नाही, मुद्दाम काहीतरी करतो असं नाही. मुद्दाम असं काय म्हणतात त्याला, प्राणायामामध्ये जे काही इच्छाशक्तीच्या बळावर केलं जातं, ते आपण इथं करत नाही. उलट इच्छांचं पण भान पाहिजे. कारण अनेक शेकडो हजारो इच्छा आहेत आपल्यामध्ये. संस्कार म्हणजे इच्छाच आहेत. शेकडो हजारो लाखो इच्छा आहेत, ज्ञात अज्ञात, ज्याचं भान आहे, ज्याचं भान नाही. अप्रमादी इच्छा आणि प्रमादी इच्छा, इच्छांचा पण भान पाहिजे. तर त्या खूप आहे. तर तिथं आपल्याला मुद्दाम काहीच करायचं नाही. सगळं अस्तित्व, जीवन हे इच्छांनीच भरलेलं आहे, तृष्णांनीच भरलेलं आहे. विशेषतः अजागृत तृष्णा, अजागृतीमुळे तृष्णा आहे. तर त्या तृष्णांनीच भरलेलं आहे. त्याचाच परिणाम दुःख आहे, यातना आहे, डिस्टर्बन्स आहे, विचलन आहे, एकटेपणा आहे, भय आहे, सगळं. त्याच्यामुळे सगळं विचलित होतं. आयुष्य, चित्त, मन, ज्याच्यामुळे विचलित होत, ते सगळं अजागृतीमुळेच, प्रमादामुळेच, भान नसल्यामुळे, सती नसल्यामुळे. त्यामुळे इथं सती ठेवायची, जागृतीचा अभ्यास करायचा म्हणजे काही करायचं असं नाही. जे चाललंय तेच पाहायचंय. त्याची सुरुवात आपण श्वासापासून करू शकतो. नसेल तर थेट कायेमध्ये उतरायचं, जाणीवा पाहायच्या, वेदना म्हणजे प्रॉब्लेम, त्याच्यातले प्रॉब्लेम पाय सॉल्व्ह करायचे. तर प्रॉब्लेम आपल्याला लक्षात आले पाहिजे, प्रश्न लक्षात आला पाहिजे. काय काय प्रश्न आहे, कशाचं दुःख आहे, कशाची चिंता आहे, कशाचं विचलन आहे, आणि ते स्वीकारायचं. जसं आता मी सुरुवातच केली का, माझ्या कानात आवाज चालू आहेत आणि ते
तो माझ्या दृष्टीने डिस्टर्बन्सचा विषय झाला असता आधी. झालेला आहे तो. ह्याच्या आधी मी ते अनुभवलेला आहे. पण आता हा सती जागृतीचा जो अभ्यास आहे, माझ्या प्रत्येक शब्दाच्या आघाताबरोबर माझ्या कानात आघात होतात. नाही तर आवाज तर चालूच आहे, पण हे शब्दांचे आघात पण इकडे होतात. आणि ते डिस्टर्ब करणारी गोष्ट आहे, विचलित करणारी गोष्ट आहे एरवी. म्हणून असं पण कधी कधी म्हणतात, टिनिटस वाल्यांचं, ज्यांच्या हे कानाचं, ज्यांना असे प्रॉब्लेम असतात, त्यांना डिप्रेशन येतं असं मी वाचलं याच्यावर. येऊ शकतं. डिप्रेशन म्हणजे खचून जाणारी अवस्था, म्हणजे एक प्रेशर, टेन्शन, एक वेडावलेली अवस्था. कारण प्रेशर येतं, टेन्शन येतं. कारण त्याच्यामुळं तुमचं बोलणं, तुमची विचार प्रक्रिया, तुमचं जीवन, ते सगळं डिस्टर्ब होत आहे. पण सती जागृतीचा हा अभ्यास जो आहे, तो आपल्याला हे सगळं स्वीकारायला भाग पाडतो का लाईफ, जीवन हे असंच आहे. पण इथं करायचं काहीच नाही. मुद्दाम काहीच करायचं नाही. जे घडतंय तोच सती जागृतीचा अप्रमादाचा विषय आहे. त्या कायेमध्ये उतरून जाणीवा सुखदुःख, विशेषतः त्यातले दुःख. कारण सुख असेल, आनंद असेल, तर त्याला आपल्याला काय त्याची हरकत नसते. आनंद नको, सुख नको असं काय कोणी म्हणत नाही. नको जे म्हणतो ते दुःख असतं. यातना आपण नको 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 म्हणतो, आणि तिथंच खरं काम करायचं असतं. नको का म्हणतो? तर ते सहन होत नाही, आणि मग मला नको, मला नको, मला नको. आणि ते तर असल्याशिवाय राहत नाही. ते घडतंच. कारण ते आतमध्ये आहे, ते स्वतःमध्ये आहे. त्याला तुम्ही काय करू शकणार आहे? काहीच नाही करू शकणार. तर तिथं फक्त पेशन्स, खंती, सहनशीलता, सत्य स्वीकारणे. ज्याला सत्य स्वीकारता येतं त्याला दुःखावर मात करता येते. इतकं सोपं आहे ते. फार सोपं आहे, खरं म्हणजे फार सोपं आहे. पण सत्य स्वीकारणं जड असतं. कारण सत्याचं भानच नाही. सत्याची सती नाही. कारण जीवनाची सती नाही. जीवनाचं भान नाही. तर वेदनानुसतीमध्ये आपण विशेषतः दुःख वेदना, आपण हा आपला विषय असतो सगळ्यांचाच. कारण दुःख नको असतं. म्हणून इकडे सुखाच्या मागे धावतो आणि दुःख विसरायला पाहतो. दुःख विसरून दुःखमुक्ती नाही मिळत. दुःख हा प्रश्न हातात घ्यावा लागतो. त्याला असं पाहावं लागतं समोर. जे आपण पाहत नाही, ज्याला आपण ते झाकून ठेवायला पाहतो, उलटा करायला पाहतो, किंवा आपण पाठ फिरवतो त्याच्याकडे, तर दॅट प्रॉब्लेम इज नॉट गोइंग टू बी सॉल्व. तसा प्रश्न सुटत नाही. फेस करा, पहा. पहा, अनुभव घ्या. किती अवघड प्रश्न असू द्या. सगळ्यात अवघड प्रसंग कोणता असणार आहे? आपला मृत्यू जेव्हा येईल तेव्हा सगळ्यात अवघड घटना ती असणार आहे. तिथं काय करणार तुम्ही? नको नको म्हणणार का? ते येणारच आहे, ते होणारच आहे. निमित्त काही असेल, ते घडणारच आहे. आहे त्याच्यात. तिथं आपण काय करणार? नको नको म्हणणार. जेवढं नको नको म्हणणार तेवढ्या यातना वाढत जाणार. पण हे असंच आहे, हे जीवनाचं स्वरूप आहे. जर जन्म जन्म झालाय हे आपण अं, आपल्या हातात नाही, पण ते स्वीकारलं झाला त्याच्यात. आणि जीवनही स्वीकारतो आपण, मग मृत्यू पण स्वीकारला पाहिजे. जेव्हा असेल तेव्हा, जसा असेल तसा, जिथं असेल तसा, कोणत्याही पद्धतीचा असो. तर फार इंटरेस्टिंग साधनं आहे म्हणजे. आणि जीवनाला आपण पर्सनलाइज करत नाही, म्हणजे हे माझं जीवन आणि मग ते मी माझं अशा पद्धतीनं त्याला होल्ड करेल आणि धरून ठेवेल आणि त्याला काहीच होऊ देणार नाही. नाही.
सब्बे धम्मा अनत्ताती. अनत्त आहेत ते, अनात्म आहेत. मी माझं असा त्याच्यातला मुद्दा नाही. बरं, तो निराशेनं आपण नाही म्हणत. हे परत दुसरी गोष्ट बुद्धानं जे म्हटलंय की काय म्हणतात, विपर्यास नाही केला पाहिजे, अर्थाचा अनर्थ नाही केला पाहिजे. काही खरं नाही, मग आपण काय आता वाचणार नाही तर घाबरायचं. ते आपण वाचणार नाही म्हणजे मी वाचणार नाही म्हणजे मी जो आहे तर मीला ते पाहिजे आणि मी वाचणार नाही, याचं जास्त दुःख असतं. खरं म्हणजे मृत्यूच्या दुःखापेक्षा मला जास्त दुःख होतं, याचं जास्त, याचं मला दुःख होतं याचं जास्त दुःख आहे. म्हणजे कानातल्या यातना ह्या यातना आहेत किंवा त्यातले आवाज हे विचलित करणारे आहेत. परंतु मला माझा माझा कान प्रॉब्लेमॅटिक आहे, माझ्या कानात असं असं होतंय, हा मला जास्त त्रास देणारा विषय आहे. म्हणून सत्काय दृष्टी हा पहिला अडथळा सांगितला. पहिलं दुःखाचं कारण तेच आहे, मी. आणि मी नावाचं काय आहे. आपण जर ठरवून जन्म घेतला नाही, ठरवून आपण अस्तित्वात आलो नाही, ठरवून गर्भधारणा झाली नाही, ठरवून आपण गर्भाशयात वाढलो नाही, ठरवून जन्म घेतला नाही, ठरवून वाढत नाही आणि ठरवून मरणार पण नाहीत, तर मग मीचं अस्तित्व कुठे आहे? मी असं म्हटलेलं आहे, देर इज नो मी आय और देर इज नो मी और माय बिकॉज देर इज नो आय. मी नाही त्यामुळे माझ्यामुळं, म्हणजे हा जो थोडी प्रॉपर्टी ज्याला म्हणतो ना, हे प्रॉपर्टीमध्ये मी आहे, सगळा ही माझी प्रॉपर्टी आहे. हे शरीर माझं आहे, ही काया मी आहे. आणि मग हे मी एवढं कमावलेलं आहे आणि माझं एवढं नाव आहे आणि माझं एवढं शिक्षण आहे आणि माझा एवढा अधिकार आहे आणि हे माझं हे पद आहे आणि मग मला एवढा पगार आहे, रिटायर झालो तर एवढी मला पेन्शन आहे आणि हे माझं आहे आणि मग हे माझं आहे आणि मी याला सोडणार नाही. अडकला ह्या सगळ्या मी मध्ये, सगळ्या आयडेंटिटी मध्ये. जे जे काही बोलतोय आपण, मी माझं, मग ते सगळंच आलं त्याच्यामध्ये. तुमचा परिवार आला आणि तुमची संतती आली आणि सगळं आलं. याचा अर्थ बेजबाबदारपणा नाही, जागृती. सगळ्या ऑब्जेक्टिव्हली पहा असं म्हटलेलं आहे. वस्तुनिष्ठता म्हणजे जसं आहे तसं. त्याला आपण त्याला आपण मी माझं पण नाही म्हणत आणि बेजबाबदारपणे त्याला दूर पण ढकलत नाही. नाहीतर मग मी माझं याच्यामध्ये लोभ आहे आणि दूर ढकलण्यामध्ये द्वेष आहे. मग ते पण चित्त मग प्रॉब्लेमॅटिक आहे. ते समस्या निर्माण करतं. द वे इट इज आहे, हे असं आहे, असं आहे. हम्म. थोडक्यात मी म्हणजे क्षणभंगूर. क्षणभंगूर पण नाही, गती आहे ते. क्षणभंगूर निराशा पण निर्माण होते त्याच्यातून. क्षणभंगूर आहे ते, हे असं आहे, असं आहे. नाही तर मग त्या क्षणाला धरतो, म्हणून त्याला क्षणभंगूर म्हणून परत त्या क्षणाला धरतो पण. तर अनात्ममुळे त्याला सोडल्यामुळे ती क्षणभंगुरता फायदेशीर आहे. नाही तर क्षणभंगुरतेला धरलं, हा हे क्षणभंगूर आहे, हे क्षणभंगूर, त्या क्षणालाच धरतोय आणि म्हणतोय क्षणभंगूर आहे. तर ते धरणं जे आहे, धारणा जी आहे, ध्यान जे आहे त्याचं, ते प्रॉब्लेम आहे. म्हणून ध्यान साधना सोडून दिली बुद्धांनी. काय हे समजतंय त्याला सगळं, पण धरून पण ठेवतोय. म्हणून आध्यात्मिकता हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पण आहे. म्हणून आध्यात्मिक अहंकार, आध्यात्मिक सत्काय दृष्टी जी आहे ना, अशी माणसं ही सामान्य माणसापेक्षा जास्त यातना भोगतात. कारण त्यांना जे मिळालेलं असतं ते फायदेशीर पण असतं, पण ते मी आहे, माझं आहे, मग माझे माझे असे असे एवढे एवढे शिष्य पाहिजेत, मग त्यांनी माझं ऐकलं पाहिजे. तर तो त्या वेगळ्या मी मध्ये जातो, त्या वेगळ्या मोडमध्ये जातो तो. आणि मग त्याच्यात काही कुटाणे करून ठेवतो, कारण त्याला ते सोडता येत नाही. ही मध्यम निकाय मधलं पहिलं जे सुत्त आहे ना, मूल पर्याय सुत्त,
त्या भिक्षूंना सांगितलंय त्यांनी, तिथं ते भिक्षू कोणते भिक्षू बसलेत? प्राप्ती झालेले भिक्षू बसलेत. श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अर्हताच्या जवळ गेलेले पोहोचत असलेल्या भिक्षूंना ते म्हणतात की श्रोतापन्न झालाय, पण मी स्वतापन्न झालो हे जो सोडत नाही तो अडकला. सकृतागामी झाला, उतरलाय कायेमध्ये, वेदनांमध्ये, जाणीवांमध्ये, आत बाहेर चालू आहे, तरी म्हणतो मला समजलं, अडकला. मी आहेत, अडकला. अनागामी झाला, त्याच्यात त्या प्रवाहात आहेत, निरंतर प्रवाहामध्ये, पण म्हणतो मी प्रवाहामध्ये आहे, मी आता चाललोय पुढे. तर ते ओझं घेऊन चाललाय तो, सोडत नाही चालला. सोडण्यामध्ये सोडण्यामध्ये मुक्ती आहे, धरण्यामध्ये आसक्ती आहे. पण मुक्तीचं बंधन घेऊन तो जर चाललेला असेल का मला एवढं एवढं मिळतंय, अडकला तो. आणि बुद्ध त्या मूलपर्याय सुत्तामध्ये शेवटी त्या अर्हत पदाच्या जवळपास चाललेल्या लोकांना ते म्हणतात की तुम्ही तिथं जर अडकलात का मी आता मुक्त होत आहे, तर तुम्ही ती मुक्ती तिथं थांबवताय. आणि असं म्हटलेलं आहे की असं बोलल्यामुळं त्या भिक्षूंनी बुद्धांचं पण अभिनंदन केलं नाही, कारण बुद्धांनी ती चूक दाखवून दिली की तुम्ही सगळं करताय, मिळतंय, तुम्हाला सापडतंय, प्राप्ती होते, पण अडकलात. माझी प्राप्ती तिला जर पर्सनलाइज केलं, मी आणि माझे म्हणाला सत्काय दृष्टीत अडकलात, तर मग कर्मकांडात अडकलात तुम्ही. म्हणजे काही करा तुम्ही, ध्यान करा, नाही तर तुम्ही एकांतवास करा, नाही तर शिबिरं करा, किंवा अभ्यास करा. अभ्यासही करताना हा मला एवढं माहिती आहे आणि एवढ्या गाथा पाठ आहेत आणि मी एवढं बोलू शकतो, तो जर मी बनला, अडकला तिथे. तर एवढा मोठा हा विषय आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. मी या ठिकाणी थांबतो आणि तुमच्यासाठी माईक ओपन करायला तुम्हाला वेळ देतो. हं. बोला. हा. थोडा सर्दीचा पण त्रास होतोय, तर मी एक दोन ओळीमध्ये हे करतो, माझं मत व्यक्त. आजचं जे विश्लेषण आहे किंवा जे काही आपण सांगितलेलं आहे प्रबोधनात्मक, हम्म. एक संशोधनात्मक असं आपलं आजचं विश्लेषण झालेलं आहे असं मला वाटतंय. आणि विशेषतः हे आकाशाच्या संदर्भात जे काही आपण सांगितलेलं आहे सखोल असं, हम्म. ते विवेचन मला जास्त भावलेलं आहे. कारण अवकाशामध्ये आपण कुठेही असू, कारण जिथे असू ते अवकाशातील एक जागाच आहे एक. बरोबर. आणि ते मला अर्थात त्याची ते अशी माहिती आहे, कारण आपण चारच गोष्टी लक्षात घेतो. म्हणजे कुठल्या तर मला वाटते पृथ्वी, तेज, म्हणजे तीन चार त्या बाबी आहेत. तर त्याच्यामध्ये आकाश हे पाचवं तत्व आहे, नाही? बरोबर आहे. हो. हम्म. तर हे आकाशाच्या संदर्भात आपलं जे विश्लेषण आहे ते मला जास्त झालं. ठीक आहे. ओके. मध्ये मध्ये सर्दी होते मला, अच्छा मध्ये अच्छा. हा 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 हा. त्याला सतीचा विषय बनवा. हा, प्रयत्न चालू आहे. हो. म्हणजे उपचार चालू ठेवायचे. हा, हा. मी हा प्रकार ठेवलाच नाही आता. हम्म, हम्म, पुढे जायचं हम्म. आणि सतीच्याच मार्गाने जायचं जागृतपणे. हा. बोला त्रिभुवन सर. हा, जय भीम सर. जय भीम. सर, आता दोन कन्सेप्ट आहेत. समजा तथागत भगवान बुद्ध भिक्खूंना काय संबोधायचे? जर आपण मी सोडला तर मी माझ्याबद्दल
मी कसं म्हणायचं आहे? मला जर हे समजलं आहे, तर मी कसं संबोधायचं माझ्यासाठी? किंवा मला तुम्हाला जर काही संबोधायचं आहे, तुम्हीही काही नाही, मीही काही नाही, तर मी कसं संबोधायचं तुम्हाला? व्यावहारिक किंवा मी भंते आणि हा व्यावहारिक मी हा वेगळा भाग आहे. हा, व्यवहारामध्ये तुम्हाला मी हे कॉम्प्युटर लावला आणि मी बोलतो, हे व्यवहारातला जो भाग आहे. त्याच्यामुळे संबोधन कम्युनिकेशन चालतंय ना. पण व्यक्तिगत पातळीवरचा जी धारणा आहे, म्हणजे आंतरिक धारणा जी आहे, तो हम्म, प्रॉब्लेम आहे. जी गोष्ट साधन आहे, ती गोष्ट जणू काही धरून ठेवली. साधन सोडावं लागतं. साधन जे काहीतरी साध्य करण्यासाठी, काहीतरी साध्य करण्यापुरतं साधन असतं. साधने धरून ठेवण्यासाठी नसतं. आपण बऱ्याच वेळाला आपण उदाहरण देतो ना, की आपल्याला समजा इथून दिल्लीला जायचंय, तर दिल्लीला जाताना घरातून बाहेर पडलो आपण. उदाहरणार्थ आता तुम्ही समजा लोणीमध्ये आहात आणि लोणीतून बाहेर पडलात, आणि तुमचा रेल्वे स्टेशन अंतरावर आहे, समजा मनमाड आहे. तर मग आता तुम्ही लोणीतून किंवा नाशिक आहे, तर तुम्ही घरातून बाहेर पडलात, रिक्षानी तुम्ही समजा स्टँडपर्यंत गेलात किंवा तुमच्या गाडीनं टू व्हीलरनं स्टँडपर्यंत गेलात, कोणाला तरी सोडवायला सांगितलं. तर टू व्हीलरनी गेलात किंवा रिक्षानी गेलात, तर ती टू व्हीलर ती रिक्षा तुम्हाला सोडून द्यावी लागते. ते तेवढंच साधन आहे, तेवढ्या पुरतं. नंतर तुम्ही बसमध्ये बसता आणि बसनं तुम्ही नाशिकला जाता. नाशिकला गेल्यावर ती बस तुम्हाला सोडून द्यावी लागते, जिथं असेल तिथं. तिथून तुम्ही परत पायी पायी जाता. नाशिक रोडवरून उतरून समजा नाशिक रोड स्टेशनला गेलात आणि तेवढं अंतर तुम्ही पायी गेलात, कोणतं साधन नाही, पण पायी जाणं पण नंतर ते थांबतं तिथे. म्हणजे ती फेज एक 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 गोष्ट आपण मागे सोडत चाललोय. आणि मग आपण ट्रेनमध्ये बसतो आणि ट्रेनमध्ये बसून तुम्ही दिल्लीला गेलात, तर दिल्लीला गेल्यावर ती ट्रेन सोडून द्यावी लागते. म्हणजे ही सगळी साधनं आहेत, घरातून निघाल्यापासून पोहोचेपर्यंत ही साधनं आहेत. तशी आपण हे शब्द हे साधन आहेत. शब्द हे साधन आहेत. आता जसं तुकाराम महाराजांनी म्हटलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दांचं काय, शब्दांना रत्न ते धन मानतात. पण मी म्हणतो शब्द हे धन नाही, शब्द हे साधन आहे. साधन आहे आणि शब्द हे सोडून द्यावे लागतात. पण नाहीतर त्याला आपण धरून ठेवलं, तर मी एवढा विद्वान आहे आणि मी एवढं बोलतो आणि मला एवढं जमतं आणि मी एवढा हुशार आहे. हुशार आहात ती चांगली गोष्ट आहे, पण ते तुम्ही फक्त व्यक्त होण्यापुरतंच आहे. पण त्याचा जर मी बनला, त्याची जर त्याचा जर अहंकार बनला, अहंग बनला, तर तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे व्यवहारातला मी वेगळा आणि धारणा म्हणून वेगळा. तर ध्यान धारणा धरून ठेवतोय तो, सोडून देता आलं पाहिजे. त्याला अनासक्ती म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला विमुक्ती मिळते किंवा दुःखमुक्ती किंवा तणावमुक्ती मिळते, टेन्शन मुक्ती, आणि आपण फ्री होतो. असं मी स्पष्टीकरण देईल त्या तुमच्या प्रश्नाचं. बोला पुढे. तर बोला. किरण बोलतो. हा बोला ना किरण सर. सर, थोडक्यामध्ये एका वाक्यात समजायचं असेल तर प्रमाद म्हणजे मिथ्या संकल्पनेने जगणे, असंच होईल ना? प्रमाद म्हणजे अं, मिथ्या भान विचार, भान मिथ्या भान दृष्टी नसणे, आणि भान नसलं का मिथ्या संकल्प, सगळंच मिथ्या होतंय. हा, तेच म्हणजे थोडक्यात तोच प्रमाद की हो. जिथं भान गेलं. हो. अच्छा. भान गेल्यामुळं प्रमाद. भान येस. नसणं हे कारण आहे, सती नसणं. आणि ती सती नाही हे काय आपला दोष नाही. ते जन्मापासूनच ती अनकॉन्शियस माइंड आपल्या बरोबर आलेला आहे. बरोबर. भान नसणं हे जन्मापासूनच आलेलं आहे. म्हणून आता जन्मला जन्माला बाळाला काहीच भान नसतंय, म्हणजे ते पूर्ण अनकॉन्शियस आहे ते. येस सर.
त्याला काहीच नाही, त्याला त्याने नजरही धरलेली नाही, त्याला ऐकायला पण पूर्ण येत नाही. ते हळूहळू हळूहळू ते हे होतं, ओपन होतंय त्याचं. म्हणजे त्याचं अनकॉन्शियस माइंड हळूहळू कॉन्शियस मध्ये येत आहे. येस सर. पण ते नंतर कसं आहे की हम्म, अं, प्रयत्न नाही केले जागृत होण्याचे सतीचे, तर ती जागृती परिस्थितीनुसार काही 10, 15, 20% डेव्हलप होते, असं जणू काही ते एक प्रॉब्लेम आहे जीवनाचा. म्हणून बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की एवढं एवढं आपल्याला समजा 10, 20% जागृती मिळाली, समजा 10% किंवा कमी असेल, काहींची जास्त असते, बाबासाहेबांसारख्यांची आणखीन खूप जास्त असते. आणि बुद्धांनी प्रयत्नांनी ती परिपूर्णता साध्य केली. पण समजा आपल्याला एवढी 10, 15, 20% आपल्याकडे आहे, तर त्याच्या आधारे आपण आपल्या सती जागृतीचं, सावधानतेचं, अप्रमादाचं पूर्णत्व साध्य करू शकतो. येस सर. हे आपल्या हातात आहे. आणि त्याची पद्धत बुद्धांनी सांगितलेली आहे, परंतु ती अशी काहीतरी इच्छाशक्तीच्या बळावर चालणारी पद्धत अशी दिसत नाही. ती म्हणजे हा मला जागृत व्हायचं असं काही करण्याची गोष्ट नाही. जे आहे तेच आपण उलट जी गोष्ट होड केली तिला सोडण्याचा मुद्दा आहे. हम्म. त्याचं स्पष्टीकरण करणं फार कठीण आहे, कारण ती जेवढं तुम्ही अंतरंगात शिरता तेवढं बहिरंगाचं, बाहेरचं जेवढं तुम्ही विश्लेषण करू शकता तेवढं अंतरंगाचं करणं अवघड आहे. आणि जरी येस केलं सर. तरी ते पोहोचणं फार कठीण आहे. म्हणून ते बुद्धांना जेव्हा बुद्ध झाल्यानंतर पहिला प्रश्न त्यांना हाच पडला की आता हे इतरांशी बोलू की नको, सांगू की नको. कारण सगळं जग हे काय काम काम सुखाच्या मागे आहे. ते दुःखाचा विषय नाही समजू शकत लवकर. हम्म. हा, हे सगळं जग सुखाने पछाडलेलं आहे, झपाटलेलं आहे, कामतृष्णेने झपाटलेलं आहे, इंद्रिय तृष्णांनी झपाटलेलं आहे. त्याच्या मागे ते पळतंय सारखं, आणि त्याला मी जाऊन त्याला थांबवायचं कोणाला तरी, आणि थांब मी तुला हे सांगतो, त्यामुळे अवघडच आहे सांगणं. तो कधी ऐकणार? म्हणून नको, सांगायलाच नको, असं पण त्यांना वाटलं होतं सुरुवातीला. बरोबर आहे सर. पण ते असं म्हणतात, त्यांच्यातली जी करुणा आहे ती करुणा त्यांना सांगते की असेल कुणीतरी ऐकणार, त्यांना सांग. बरोबर आहे सर. म्हणजे भान जागे होण्यासाठी, हा, त्या जागृतीत येण्यासाठी, भानावर येण्यासाठी आपले असलेले आसक्त्या, मिथ्या विचार सोडत सोडत भानावर मला यायचं म्हणून अति जास्त प्रयत्न करणं सुद्धा त्याला डायरेक्शनलेस करू शकतं. ते तो भानावर मध भानावर आलं हा की अनासक्ती आपोआपच येते. हा म्हणून तो सम्यक सामंजस्यानं, पेशन्सनं जाणारा जो मधला मार्ग आहे, बस बस, तेवढा. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. हो, त्याला काहीच नाही करू शकत, दुसरं काही नाही. म्हणून आता मी सांगतो की माझ्या कानात आवाज चाललेत, पण मी त्याला काही असं मॅन्युअली, हा आता नाही, थांब जरा, मला बोलायचंय, मला दुसरं काय, तसं नाही सांगू शकत ना मी त्याला. येस सर. जस्ट सी इट, इट इज देअर, असं आहे ते, आहे. कारण ते बरोबर काल आहे. मी निर्माण केला नाही ना, त्यामुळे मी त्याला मॅन्युअली काहीतरी थांब म्हणाल आणि असंच राहा, तसंच राहा, मला हे करायचंय, मला का बोलायचंय, आणि मग ते डिस्टर्ब करू नका, असं तर मी त्याला सांगू शकत नाही. त्याचं ते चालू राहील. आपल्याला जे एकच आहे, ते इंटरकनेक्टेड आहे, परंतु एक मनाची एक वेगळी अवस्था आहे, ती सती, जागृती, भान. सांगू शकत नाही जास्त त्याच्याबद्दल. ते करायचे आणि बघायचे काय होते ते. येस येस. येस, एक्सपिरियन्स. हॅलो. हा, बोला बोला. सर, हे उलट आहे. अप्रमाद म्हणजे जागृत आणि प्रमाद म्हणजे अजागृत. असं अजागृत. उलट, उलट म्हणजे आहे, उलट. इकडं लागलाय, परंतु त्याचा एक एक जिथं लागलाय, हा. जनरली निगेटिव्ह असतो, हो. पण इथं लागून तो पॉझिटिव्ह होतोय. पॉझिटिव्ह, हा, असे.
प्रमाद जणू काय निगेटिव्ह बाजू आहे आणि आणि अप्रमाद ही पॉझिटिव्ह बाजू आहे. असं उलट झालेलं आहे. हा आणि दुसरी गोष्ट सर, जसं कौंडिन्याने त्याचा मी सोडलेला आहे, म्हणजे तरी बुद्धांना असं म्हणावं लागलं की कौंडिन्याला समजले, म्हणजे व्यावहारिक भाषेत हा व्यवहारामध्ये ते बोलावं लागतं. बोलावं लागलं व्यवहारातला तर. मी वेगळा, हा व्यवहारातलं कम्युनिकेशन, कारण आपण सामाजिक प्राणी आहोत ना. हा, प्रथम म्हणजे उपदेश हा कौंडिन्याला समजला असं सांगण्यासाठी व्यवहाराच्या भाषेत त्यांना कौंडिन्य नाव घ्यावंच लागलं. हा कौंडिन्याला समजलं, बरोबर आहे. असं हा पण कौंडिन्याला तर कौंडिन्य म्हणू शकतो मला समजलं, हा, परंतु त्या मला समजण्यामध्ये त्याचा मी असेल तर तो पाणी त्याला पाणी नाही लावलं समज. होतं काल. अच्छा. हा म्हणते तुमचा आवाज इकडे येतो. हं. कौंडिन्याला जर त्याच्या प्राप्तीचा मी असेल तर मग त्याला ते पूर्ण नाही समजलं, आणि तर मग बुद्ध बोलणारच नाही तसं. असं पण त्याचा एक अर्थ निघतो. सर असं तर नाही झालं. हा आयुष कौंडिन्य हे अज्ञात कौंडिन्य झाले, म्हणजे त्यांनी त्या नावाचा त्यांचा संदर्भ सोडला, अज्ञात कौंडिन्य. ते असं पण असू शकतं. ते अज्ञात शब्द का वापरला हा मला पण प्रश्न आहे. आणि कारण त्यांनी सर्व सोडलं म्हणून हा ते अज्ञात कौंडिन्य झाले असं. हा म्हणजे त्यांना ते ज्ञात आहे, मला ज्ञात आहे असं नाही. ते तो अनात्मबोध आहे त्यांचा, असं असू शकतं हा. म्हणजे आता तुम्ही बोललाय म्हणून मला ते विषय लक्षात आला, तर तसा असू शकतो. तो अनात्मशी संबंधित मुद्दा असावा म्हणून देतो. पण आपण अर्थ कसा काढतो हे आपल्या अनुभवावर अवलंबून आहे. मात्र बरोबर. आपल्याला ते अनुभव घ्यावे लागतील तेव्हा ते लक्षात येईल. हम्म.